नमस्कार मित्रांनो, शीतलच्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो। तर खिचडी जर म्हणले ना तर सगळ्याच्या तोंडावर 12 वाजत असतात, आहे की नाही बरं। खिचडी म्हणले की बस वाजले 12, पण आता 12 वाजतील नाही, आता वाजतील मस्त खुशीत बिलकुल 15, है ना। तर काय करायचं ना, खिचडी नाही करायची, मस्त बिलकुल व्हेज बिर्याणी करून टाकायची। ज्यांच्या तोंडावर 12 वाजले होते ना ते बी आवडीनं मस्त खातील। तर चला मग कशी बनवायची बिर्याणी, तर चला मी आता सांगतो। त्यासाठी ना मी एक कांदा घेतला, मस्त अद्रक लसूणची पेस्ट घेतली, एक टोमॅटो घेतला, मस्त एक आलू घेतला, आलू मस्त कापून घेतला, एक शिमला मिरची घेतली, शिमला मिरची मस्त कापली, 2 मस्त गाजर घेतले, गाजर बी मस्त कापले, आणि मस्त इथं 3 ते 4-5 मस्त हिरव्या मिरच्या घेतल्या। तर अर्धी वाटी मस्त शेंगदाणे घेतले भाजून। तर चला आता मस्त तडका मारू। त्यासाठी ना मस्त जाड बुडाची कढई घ्यायची। कढई घेतल्यानंतर मस्त तुम्ही तुपाचा तडका मारू शकता, तुम्ही तेलाचा तडका मारू शकता, आहे ना। तरी इथं मी 4 ते 5 चमच मी इथं तेल घेतलेलं आहे। तर आता मस्त पहिले आपण टाकू मोहरी मस्त तडतडू द्यायची। मोहरी मस्त तडतडू गेली ना, मस्त जिरं टाकायचं, 1 चमच, मोहरी टाकायची 1 चमच, आहे ना। आणि मस्त पूर्ण एक जो कांदा कट केला होता ना तो कांदा द्यायचा बिलकुल त्याच्यात टाकून, आणि कांदा मस्त होऊ द्यायचा बरं, है ना। मस्त असा लाजला पाहिजे असा कांदा होऊ द्यायचा मस्त, आहे ना। तर बघू शकता मस्त कांदा आपला झाला। कांदा झाल्यानंतर जे आपण लसूण अद्रकची पेस्ट केली होती ना ते द्यायची टाकून, ते बी मस्त व्यवस्थित बिलकुल होऊ द्यायची, आहे ना। मस्त व्यवस्थित झाल्यानंतर आपण काय करायचं, जे मिरची आपण घेतली होती ना मस्त कापल्या त्या बारीक, तर ते मिरच्या मस्त टाकून द्यायच्या त्याच्यात, आणि मिरची बी मस्त फ्राय होईपर्यंत ना मस्त त्याचा वास सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं, आहे ना। मसाले जर चांगले फ्राय जर तुम्ही केले ना तर तुमची काय व्हेज बिर्याणी होते ना, ज्याच्या तोंडावर 12 वाजतात ना ते बी म्हणतील बाई डबल कर व्हेज बिर्याणी, बाई डबल कर व्हेज बिर्याणी असे म्हणतील ते। तर एक मस्त टोमॅटो घेतला, टोमॅटो बी याच्यात टाकून दिला। आता काय करायचं ना, तर आता करू मस्त आपण मसाले ॲड। तर पहिले टाकली मी 1 चमच मस्त हळद, 1 चमच मी लाल मिरची टाकली, 1 चमच मी धनिया पावडर टाकली, आणि मस्त मिक्स करून घ्यायचं। थोडेसे मस्त मसाले भाजले गेल्यानंतर ना मस्त जे आपण गाजर कट केले होते ना गाजर टाकायचे, मग मस्त शिमला मिरची टाकून द्यायची। शिमला मिरची टाकल्यानंतर मस्त आलू द्यायचा टाकून, आलू टाकल्यानंतर हे शेंगदाणे द्यायचे टाकून जे भाजलेले होते ते। आता काय करायचं, मस्त मिक्स करून घ्यायचं, मस्त हळूहळू मिक्स करून घ्यायचं होले, आणि मग मस्त मिक्स झाल्यानंतर काय करायचं, बद पाणी द्यायचं टाकून नाही, थोडंसं बिलकुल 2 मिनिट हे मस्त होऊ द्यायचं। थोडंसं नमक टाकायचं, आहे ना। नमक टाकलं का नाही तर जे हे आपण जेवढे हे भाजीपाले आहेत का नाही, जे काही भाज्या घेतल्या आपण, आहे ना, तर ह्या भाज्या मस्त बिलकुल टेस्टी होऊन जातात। त्याच्यामध्ये मस्त पूर्ण मसाला जाते, नमक वगैरे सगळं घुसते, आहे ना त्याच्यात, आणि 1 नंबर बिलकुल मग खाताना मस्त टेस्ट लागते बरं। तर आता मस्त भद पाणी वतून द्यायचं। पाणी वतल्यानंतर मस्त एक बार मस्त फिरून घ्यायचं। फिरून घेतल्यानंतर मस्त खत उकळी येऊ द्यायची, आहे ना। आणि उकळी आल्यानंतरच मस्त हे चावल आपल्याला टाकायचे आहेत। इथं बघू शकता अर्धा घंटा झाले मस्त हे चावल मी भिजत टाकले होते। हे मस्त बासमती चावल आहे, तर अर्धा तास मस्त भिजू घाला। अर्धा तास भिजू घातल्यानंतर ना असा हा चावल फुगते ना मस्त टमटम, आणि एवढाला एक मस्त बोट भर हा तांदूळ होते। तर चला आता मस्त उकळी आली, उकळीतनी टाकून देऊ मस्त चावल। असं मस्त व्यवस्थित चावल टाकायचे आहेत बरं, मस्त नाजूक हातानं, आहे ना। आता असं भस टाकसान ना तर पहिलेच ते भिजलेले आहेत बरं, आणि ते भिजल्यानंतर तुम्ही वच जर टाकसान तर मग ते तुटून जातील, आहे ना। त्यासाठी असं मस्त कोमल हातानं मस्त शांततेत नाजूकपणानं मस्त ते चावल आपल्याला याच्यामध्ये टाकायला लागते। तर बघू शकता चावल दिले पूर्ण टाकून, मस्त उकळी आली खतखत, 5 मिनिटात बिलकुल ही बिर्याणी तयार आपली। तर बघू शकता मस्त 5 मिनिटात भन्नाट अशी चमचमीत मस्त व्हेज बिर्याणी आपली मस्त तयार झाली। थोडासा धनिया मस्त फेकून मारायचा, फेकून मारल्यानंतर मस्त डेकोरेशन 1 नंबर दिसते। आणि जे म्हणतात ना आम्ही नाही भात खात, आम्ही नाही बिर्याणी खात, तोंडावर 12 वाजेल असतात, तर ते बी आहे ना चांगलं तोंड करून देतात, वाव काय जबरदस्त केली आहे ना, दे बरं आणखीन असे म्हणतात बरं। तर चला आता त्याला बी आपण मस्त वाढून देऊ, आहे ना। तर बाया हो, अशी जर तुम्ही व्हेज बिर्याणी जर करसाना मस्त बिलकुल जशी मी केली ना तशी, अशी जर तुम्ही मस्त बिर्याणी करसाना तर रोज तुमच्या घरी ना म्हणतील बाई आज बिर्याणी कर बरं, मम्मा बिर्याणी कर बरं, सुन बाई आज बिर्याणी कर बरं असे म्हणतील तुम्हाला। म्हणून त्यासाठी म्हणतो मस्त आपले व्हिडिओ पाहायचा, आणि व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रा मैत्रिणीत शेअर करा, एक सुंदरशी कमेंट बी करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला आहे ना
तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील. आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटूया सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय हिंद.